आज मी वटपौर्णिमा ह्या सणाविषयी थोडंसं बोलणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि वटपौर्णिमा आणि मला आलेला अनुभव. आता हा अनुभव माझा आहे आणि मला जे काय वाटतं ते माझे विचार आहेत आणि तुम्हाला काय वाटतं ते तुमचे विचार आहेत. पण मला जे काय वाटतं ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता वटपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. तर पवित्र मानला जातो म्हणजे विवाहित स्त्रिया ह्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करतात. आता वडाच्या झाडाची पूजा करतात. ते का करतात वडाच्या झाडाची पूजा? आणि ही एक मोठी कथा आहे. ती कथा काय मी आता सांगत नाही तुम्हाला. नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आज मी वटपौर्णिमा ह्या विषयावर म्हणजे वटपौर्णिमेची पूजा या विषयावर मला आलेला अनुभव हा व्हिडिओ बनवत आहे. तर ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचं अस्तित्व, ह्यांचं स्वरूप हे वडाचं झाड हे मानलं जातं. म्हणून वडाच्या झाडाची ही पूजा केली जाते. आणि सावित्रीने आपल्या पतीसाठी म्हणजे तिचा जो पती होता सत्यवान ह्याच्यासाठी तिने जे काही त्याचे प्राण असतात ते प्राण तिने यमराजाकडून परत मिळवले. तर ती एक मोठी कथा आहे आणि ती कथा तुम्ही कधीतरी तुम्हाला पुस्तक असेल तर वाचा किंवा यूट्यूबवर तुम्हाला बघायला म्हणजे ऐकायला मिळेल ती कथा. तुम्ही ती ऐका. म्हणजे कुठचंही आपण काहीही करतो त्याच्या मागचा उद्देश किंवा ते का करतो हे समजलं पाहिजे. तर ते करण्याला अर्थ असतो असं माझं मत आहे. म्हणजे मी काय हे कोणावर लादत नाही आहे, पण मला आलेला अनुभव आहे तो मला सांगायची इच्छा आहे म्हणून मी हा सांगत आहे. आता हे वटपौर्णिमेचं व्रत, ही पूजा ही अत्यंत फलदायी मानली जाते म्हणून ही पूजा केली जाते. आता हे बघा, आता ही नवीन पिढी आहे. तर नवीन पिढीचं मत असं असतं, म्हणजे मुली म्हणतात आता पतीच्या दीर्घायुष्यासाठी आम्हीच का पूजा करायची, मग पतीनी का नाही करायची आमच्यासाठी, मग पतीनी पण आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि आजकाल बऱ्याच सिरियलमध्ये आपल्याला दिसतं की पतीसुद्धा म्हणजे आपल्या बायकोबरोबर पूजा करायला जातो. तर आता ह्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं की पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही बायका पूजा करतात. आता ह्या दिवशी बायका काय करतात, नटून थटून सगळं वाण घेऊन वडाच्या झाडाच्या खाली जातात. वडाच्या झाडाला हे करतात, 7 फेरे मारतात आणि दोरा गुंडाळतात. आणि जे वाण असतं ती पूजा झाल्यावर ते वाण एकमेकींना द्यायचं असतं. म्हणजे हे एकमेकींना देऊन ते पूर्वी असं होतं माझ्या आईकडे वगैरे की आम्ही आमच्या शेजारी पाजारी पण जाऊन ते वाण सवाष्ण बायका एकमेकींना वाण देतात. तर ही झाली पूजा. पण ह्या पूजेचं महत्त्व आणि हे फार मोठं आहे. आणि माझं स्वतःचं असं मत आहे, म्हणजे मी जे काय बघितलं पूजेच्या बाबतीत काल, तर वडाच्या झाडाच्या इकडे म्हणजे आमच्या जवळच वडाचं झाड आहे. तर जाताना असंच मला सहज दिसलं. मी काय वडाच्या झाडावर वगैरे जात नाही, तर तिथे दिसलं की बायका नटून थटून आल्या होत्या. आता हे बघा, नटून थटून येणं, चांगल्या साड्या नेसणं किंवा हा बायकांचा हक्क आहे, ह्याच्याबद्दल काही हे नाही आहे, म्हणजे दुमत नाही आहे. तर बायका आलेल्या बऱ्याचशा दागिने घालून नटून थटून साड्या घालून वगैरे, आणि वडाच्या झाडाची पूजा करताना किंवा त्याला दोरा गुंडाळताना बायकांचं लक्ष सगळं सेल्फी घेण्यात आणि व्हिडिओ करण्यात होतं. म्हणजे मी बऱ्याच ह्या मुलींना सगळ्यांना बघितलं मी की म्हणजे त्यांचं पूजेकडे काही लक्ष नव्हतं. एकमेकींचे फोटो काढणं, व्हिडिओ काढणं, मग दोरा गुंडाळताना काढणं, मग वेगळ्या वेगळ्या अँगलमध्ये काढणं, मग असं करणं, मग असं करणं, मग असं, म्हणजे हे असं चाललेलं होतं. मग मला असं वाटलं की मग वडाच्या झाडाला जाऊन ते सगळं करत बसण्यापेक्षा तुम्ही मनोभावे पतीची सेवा, म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ येते, आता परत आजकालच्या मुलींचा हा प्रश्न असतो की आम्हीच का पतीची सेवा करायची, पतीने पण आमची केली पाहिजे. बरोबर आहे,
की दोघांनी नवरा बायकोनी एकमेकांसाठीच असतात अडीअडचणीला, किंवा जसं सावित्रीने आपल्या नवऱ्याचे प्राण यमराजाकडनं मिळवले, तेवढं तर आजकाल कोणी म्हणजे तेवढं पुण्य कोणाकडे नाही आहे की आपल्या नवऱ्याचे प्राण परत आणणं. पण आपल्या हातात काय आहे की जेव्हा गरज म्हणजे असते एकमेकांना, नवऱ्याची बायकोला आणि बायकोची नवऱ्याला, त्यावेळेला प्रामाणिकपणे त्यांची सेवा करणं, अडीअडचणीच्या वेळी त्यांना मदत करणं, हा धर्म आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे माझं स्वतःचं मत सांगते मी, की मी लग्नानंतर सासूबाईंनी सांगितलं त्यावेळेला आम्ही म्हणजे तिथे काही वडाचं झाड वगैरे जवळ नव्हतं, मग ह्याची फांदी आणलेली, त्या फांदीची पूजा केली घरी, जे काय सासूबाईंनी सांगितलं तसं केलं. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी माझ्या मिस्टरांनी सांगितलं मला की वडाच्या म्हणजे तू हे वगैरे सगळं करणं हे मला पटत नाही, ते सगळं आहे म्हणजे आपली एक हिंदू धर्मामध्ये आहे, कथा आहे, पण तेवढं पावित्र्य आजकाल कोणाकडे नाही आहे. आणि मग जे आहे त्याला सामोरं जा, जे आहे ते करा. म्हणजे नुसतं त्या दिवशी उपवास करायचा आणि ते पूजा करायची आणि हे सगळं तुम्ही मनापासून करत असाल किंवा तुमची तेवढी श्रद्धा असेल तर करा, नाही असं नाही. पण उगाचच लोक करतात म्हणून आपण करायची, त्याच्या मागचं हे आहे म्हणजे काय कारण हे आहे की ती काय कथा आहे समजून घ्या आणि त्याप्रमाणे हे म्हणजे पूर्वीच्या ह्याच्या काळी तेवढी भक्ती शक्ती होती, आता तसं नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही जे काय करायचं ते प्रॅक्टिकल आहेत सगळेजणं. त्यामुळे मग मला असं वाटतं की नुसतीच वडाच्या झाडाची पूजा करून त्याला दोरा गुंडाळून एकमेकीला वाण देऊन असं करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे म्हणजे तुमची काय इच्छा आहे, पतीसाठी करायची, घरासाठी करायची, तुमच्या परिवारासाठी करायची, ते करा. तुम्ही नुसतंच वडाच्या झाडाला जाऊन दोरा गुंडाळायचा, पूजा करायची आणि तिथे गुंडाळण्यात त्यांचं लक्ष पण नसतं. दोरा हातात धरायचा, अशी सेल्फी काढायची, अशी सेल्फी काढायची आणि व्हिडिओ बनवायचे, ह्याच्यात लक्ष असतं. म्हणजे तुमचं पूजेमध्ये लक्ष नसतं. हे मी स्वतः डोळ्यांनी बघितले म्हणून सांगते. तर हे करण्यामध्ये पण काही हे नाही आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही सेल्फी काढू नका, तुम्ही व्हिडिओ बनवू नका, तुम्ही काय करू नका, नटू थटू नका. हा हक्क आहे स्त्रीचा, तिने करायलाच पाहिजे. पण जी काय पूजा करता, जे काय तुम्ही उपवास करता, जे काय तुम्ही व्रत करता, ते अगदी मनापासून केलं तर त्याचं फळ मिळतं. नाहीतर तुम्ही नुसतंच सगळे करतात म्हणून केलं तर त्याचं काही फळ मिळत नाही. वेळ वाया घालवता तुम्ही. आणि आता ग्रुप असतो, ग्रुपमध्ये सगळ्या बायका जातात, त्यामुळे सगळेच जण जातात, त्याला पण काही. पूर्वीच्या काळी काय होतं की बायकांना घराच्या बाहेर पडणं जास्त नव्हतं, म्हणजे शक्य नव्हतं किंवा जात नव्हत्या बायका जास्त. त्यामुळे मग काय व्हायचं की हे असे सणवार आले, हळदी कुंकू किंवा काय हे जे छोटे छोटे कार्यक्रम असतात, या कार्यक्रमाला बायका चांगल्या साड्या नेसायच्या, नटून थटून जायचं. आजकाल तसं नाही. आजकाल तुम्ही कधीही कपडे घेता, असं काही सणावारालाच आपण साड्या घेतो, कपडे घेतो असं नाही. आपण कधीही कपडे घेतो, मनात आलं की जातो, कपडे घेतो, मनात रोजच नटतात बायका. म्हणजे नटू नये असं नाही, रोजच छान राहायला पाहिजे बायकांनी, कारण तो त्यांचा हक्क आहे. पण मला असं वाटतं की जे तुम्ही व्रत करता किंवा जे तुम्ही करता ना, ते मनापासून करा. जे इच्छा असेल तर करा, नाही तर सरळ. म्हणजे मी तुम्हाला सांगते, जवळजवळ आता 45 वर्ष आमच्या लग्नाला झाली, त्याच्यात फक्त 1 वर्ष मी केलं होतं हे व्रत. आणि त्याच्यानंतर मला स्वतःला ही गोष्ट पटत नव्हती. जे काही आहे ते प्रॅक्टिकली करायचं, एकमेकांना म्हणजे सहाय्य करायचं, एकमेकांची काळजी घ्यायचं. मग जेवढं बायकोनी नवऱ्यासाठी करायला पाहिजे तेवढं नवऱ्यानी बायकोसाठी पण करायला पाहिजे. लग्नानंतर माझा हरतालिकेचा आम्ही उपवास करत होते अगोदर, पण तो सुद्धा माझ्या मिस्टरांनी मला सोडायला लावला. म्हणजे असं काही नसतं. तर हे स्वतःचं मन मारून किंवा तुम्हाला जर आवड असेल तर करा, पण हे काही करायचं नाही. वडाची पूजा वगैरे करायची नाही, हे मला मान्य नाही. त्यामुळे तू कर असं मी तुला सांगणार नाही, पण तुझी खूप इच्छा असेल तर तुझ्या मनाने तू करू शकते.
त्यामुळे मी विचार केला आणि मी पण सगळं सोडून दिलं, मी काही केलं नाही. हां, पण प्रामाणिकपणे आपल्या परिवारासाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी प्रामाणिकपणे जे काही मला करायचं आहे ते मी केलं. सगळ्यांची काळजी घेणं हे घरातल्या बाईचं कर्तव्य असतं. सगळ्यांचं आरोग्य जपणं आणि बाकी काही तुमच्या संसारामधल्या अडीअडचणी येतात ते नवरा बायकोनी एकमेकाला सहाय्य करणं, ही खरी पूजा आहे असं मला वाटतं. उगाचच म्हणजे ह्याचं तुम्हाला जेव्हा तयार व्हायचं आहे, चांगल्या साड्या नेसायच्या, तुम्ही कधीही नेसू शकता. पण जे मनापासून तुम्ही करता ना त्याचंच तुम्हाला फळ मिळतं. तर उगाचच आपलं जाऊन देवाला म्हणजे हे करायचं, म्हणजे वडाच्या झाडाची 4 बायका करतात, 4 मैत्रिणी करतात म्हणून जायचं, हे मला पटत नाही. आणि माझ्या मिस्टरांनी पण सांगितलेलं त्यावेळेला मला की हे तुला काही करायची गरज नाही आहे, ह्या गोष्टींवर माझा विश्वास नाही आहे, त्यामुळे तू करावं असं माझी इच्छा नाही आहे, पण तुला करायचं असेल तर तू करू शकते. हेच मला सांगायचं होतं, कारण मी हे स्वतः डोळ्यांनी बघितलं की तिथे म्हणजे सगळं असं हेच चाललेलं, माझी साडी, तुझ्या दागिने, आणि मग सेल्फी काढ, व्हिडिओ काढ, आणि मग वेगळ्या पोजमध्ये फोटो काढ, हेच चाललेलं. ग्रुपच्या सगळ्या मुली म्हणजे त्या अर्थात एक एज असतं म्हणजे वय असतं, त्या वयात ते सगळं करायला आवडतं. पण त्यामुळे ते करावं, पण मग हे जे आपण करतो ना ते मनापासून करावं. त्याची काय हे आहे, कथा आहे किंवा जे काय उपदेश आहे तो समजून घेऊन मग ते करावं, तर त्याचं फळ निश्चित मिळतं.